मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, महाशिवरात्रीच्या दिवशी शिव जागृत अवस्थेत असतात। या एका रात्री केलेला छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करू शकतो। आज मी तुम्हाला सांगणार आहे फक्त 11 आंब्याच्या पानांचा उपाय, जो योग्य पद्धतीने केल्यास धनलाभ, घरात शांती आणि नकारात्मकता दूर करतो। सॉफ्ट व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेवटी एक गुप्त नियम सांगणार आहे जो 90% लोक विसरतात। महाशिवरात्रीचे आध्यात्मिक महत्त्व। महाशिवरात्री म्हणजे शिवशक्ती एकत्र येण्याचा पवित्र दिवस। या दिवशी रात्र जागरण, नामस्मरण, उपवास केल्याने मन एकाग्र होते। श्रद्धा नियम पाळले तर उपाय फलदायी होतात। आजचा उपाय घरातील उंबरठ्यावरून ऊर्जा शुद्ध करतो। आंब्याच्या पानांचे शास्त्रीय व परंपरागत महत्त्व। मांगलिक कार्यात तोरण का लावतात? पानांमुळे घरात सकारात्मकता वाढते। परंपरेनुसार फाटलेली वाळलेली पाने का वर्ज्य? तोरणात पांढरी फुले का श्रेष्ठ मानली जातात? मधल्या पानावर स्वस्तिक का काढतात? स्क्रीन बुलेट्स, ताजी पाने, स्वच्छता, श्रद्धा, सातत्य। साहित्य तयारी। साहित्य 11 किंवा 21 ताजी आंब्याची पाने, लाल कलावा धागा, हळद कुंकू, अक्षदा, पांढरी फुले, मोगरा शेवंती, गंगाजल, स्वच्छ पाणी, धूपदीप। तयारी: पाने धुवून सावलीत कोरडी करा। प्रत्येक पानावर कुंकू, अक्षदा, मधल्या पानावर स्वस्तिक, धाग्यात पाने गुंफा, मध्ये पांढरी फुले। तोरणाची स्थापना योग्य वेळ, योग्य दिशा। प्रथम देवासमोर पूजन, धूपदीप ओवाळा, मनात संकल्प। मुख्य दरवाजावर तोरण लावा। संध्याकाळी दिवा उजव्या बाजूला। तोरण 7/11 दिवस ठेवणे का उपयुक्त? इथे थांबा। कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा। उंबरठा पूजन लेपण विधी: हळद, गुलाबजल, कापूर मिश्रण, उंबरठ्याला सौम्य लेपण, तांदळाच्या पिठाने स्वस्तिक, मध्यभागी 8 ठिपके, अष्टलक्ष्मी प्रतीक। संध्याकाळी दिवा, सातत्य महत्वाचे। अभिषेक, अर्पण आणि नामजप। शिवलिंगावर दूध, पंचामृत अभिषेक। नमः शिवाय जप 108 वेळा शक्य असल्यास। अर्पण, बेलपत्र, शमीपत्र, धोत्रा, उपलब्धतेनुसार। तीर्थ सर्वांना द्या, घरातील शांततेसाठी परंपरागत समज। उपवासाचे नियम टाळाव्याच्या चुका: भग्र, वरी, वर्ज्य मानली जाते। परंपरेनुसार वादविवाद टाळा। उपाय करताना चिडचिड, शंका टाळा। तोरण फाटले वाळले तर बदल करा। घरात सातत्याने दिवा, तोरण ठेवल्यावर वातावरणात बदल जाणवतो। लोकानुभवांनुसार उपाय म्हणजे जादू नाही, श्रद्धा, शिस्त, परिणाम।